हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. नेत्र तपासणी शिबिर हे ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निवाण, चष्मे वाटप आणि शस्त्रक्रियेची सोय करणारे अत्यंत महत्त्वाचे आरोग्य उपक्रम आहे. तज्ज्ञ नेत्रतज्ञांमार्फत डोळ्याचे आरोग्य तपासले जाते. प्राथमिक तपासणी, चष्म्याचा नंबर आणि मोतीबिंदू स्क्रीनिंग यासारख्या सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, ज्यामुळे अंधत्व टाळण्यास मदत होते. याच अनुषंगाने तुलसी आय हॉस्पिटल नाशिक तसेच आधार फाउंडेशन चासनळी व मायभूमी सोशल फाउंडेशन चासनळी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज बुधवार दिनांक 4 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संपन्न झाले. प्रथम शिबिराचे रिबन कापून व नारळ फोडून डॉक्टर भारत हेकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस सचिन चांदगुडे, संचालक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या हस्तेही शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार आशुतोष दादा काळे यांनी देखील या शिबिरासाठी भेट देऊन डॉक्टरांना व रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी केली. मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आलेले डॉक्टर यांचाही सत्कार मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. या शिबिरामध्ये गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम रुग्णांची नावनोंदणी करून या शिबिरामध्ये गरजूंना मोफत व सवलतीच्या दरात चष्मे वाटप करण्यात आली. शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी, निदान, चष्मे वितरण व शस्त्रक्रिया अशा प्रमुख सेवा नागरिकांसाठी प्रदान करण्यात आल्या. खरं तर ग्रामीण आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला थेट त्यांच्या दारात उपलब्ध होतो, हा खरा या तपासणी आरोग्य शिबिराचा हेतू आहे. कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे. आज या ठिकाणी मायभूमी आणि आधार फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी नेत्र तपासणी करण्यात आलेले. त्यामध्ये मी स्वतः मधुकर अमनाथ पायमुडे राणा म्हणतो मी डोळे तपासले आहे, तर मला ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ऑपरेशन केले जातात. तुळशी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीनं त्यांचे ऑपरेशन चष्मे देतात आणि म्हणून त्यांचे मी ऋणी आहे, आभारी आहे आणि योग्य प्रकारे त्यांनी केलेलं आहे. असं म्हणतो. धन्यवाद.